आजकाल हे सर्रास ऐकायला मिळतं की स्टॉक मार्केटमध्ये लॉस झाला, एवढा झाला, तेवढा झाला. आणि हा लॉस नक्की कोणाचा होतो? स्मॉल इन्व्हेस्टर्सचा, बरोबर? तर आपण स्मॉल इन्व्हेस्टर्स म्हणून काय चुका करतो ते बघा. मेन म्हणजे स्टॉक मार्केटचं एक सत्य आपण विसरत चाललेलो आहे की नक्की स्टॉक मार्केट का सुरू झालं. एखाद्या कंपनीला बिझनेस किंवा मॅन्युफॅक्चरिंग वाढवण्यासाठी लोकांकडून भांडवल मिळावं यासाठी स्टॉक मार्केट सुरू झालं. आणि कंपनी तुम्ही इन्व्हेस्ट केलेला पैसा वापरून अधिक मॅन्युफॅक्चरिंग करते, आपला बिझनेस वाढवते आणि अधिक प्रॉफिट कमवतात. आणि तेच प्रॉफिट फ्युचरमध्ये तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न म्हणून मिळते. तर हे समजून घे मित्र की स्टॉक मार्केटचं मेकॅनिझमच लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी बनवण्यात आलं आहे, रातोरात करोडपती होण्यासाठी नाही. हे डे ट्रेडिंग, फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंग, हे तर मोठ्या इन्व्हेस्टर्सने सुरू केलेला एक गॅम्बलिंगसारखा गेम आहे. आणि यामध्ये जर कोणाला प्रॉफिट होत असेल तर ते दुसऱ्यांच्या लॉसमधून होतं. हे कडू आहे पण सत्य आहे मित्र. तुम्ही इंट्राडे किंवा ऑप्शन्स ट्रेडिंगच्या स्ट्रॅटजीचा एक्सपर्ट किंवा लेजंड जरी झाला ना, तरी एखादा मोठा इन्व्हेस्टर तुम्हाला रातोरात रस्त्यावर आणू शकतो. तुम्ही हजार किंवा लाखोमध्ये पैसे लावता, पण हे मोठे इन्व्हेस्टर कितीतरी हजार करोडमध्ये पैसे लावतात आणि काढतात. त्यामुळे तुम्ही किती कॅन्डलचा अभ्यास करा, डे ट्रेडिंगमध्ये तुम्ही फक्त तुमच्या लकवर किंवा मिळालेल्या टिप्सवर टिकू शकता, अभ्यासामुळे नाही. म्हणून माझं असं पर्सनल मत आहे की लोकांनी स्टॉक मार्केटमध्ये शॉर्ट टर्म नाही तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. कारण का लाँग टर्ममध्ये जास्त प्रॉफिट आणि कमी रिस्क आहे. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये स्मॉल इन्व्हेस्टर्सचा स्टडी किंवा स्ट्रॅटेजी नाही उपयोगी पडत. कारण का आजच्या परिस्थितीला इंट्राडे मार्केट पैशावाल्यांकडून मॅन्युप्युलेट केलं जातं आणि स्मॉल इन्व्हेस्टर्सच्या स्ट्रॅटेजीचा इथे काहीच उपयोग नाही. त्यामुळे स्टॉक मार्केटमधून रातोरात करोडपती होण्याचे स्वप्न बघण्यापेक्षा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा मंडळी, किंवा जोडधंदे करा. त्यामधूनच तुम्ही वरती येऊ शकता.